मुंबई काल गोळीबाराच्या थरारानं हादरून गेली। ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावरती काल गोळीबार करण्यात आला। गोळीबारामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झालाय, तर गोळीबार करणारी व्यक्ती मॉरिस नरोन्ना यांनी सुद्धा स्वतःवरती गोळी झाडत आत्महत्या करून घेतली। या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी आता दोघांना ताब्यात घेतलेला आहे। त्यापैकी एक व्यक्ती ज्याचा उल्लेख या फेसबुक लाईव्ह मध्ये दिसतोय त्याचं नाव आहे मेहुल पारिक। मेहुल पारिक हा नरोन्नाचा पीए असल्याची माहिती मिळते। काल रात्री उशिरा पोलिसांनी अधिक तपास करत मेहुल पारिकला आपल्या ताब्यात घेतलंय। एकूण 5 गोळ्या अभिषेक घोसाळकर यांच्यावरती झाडल्या गेल्या। गंभीररित्या ते जखमी झालेले होते। अति रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला। आज सकाळपासून त्यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आलेलं आहे। जवळपास 40 मिनिटाचं हे सगळं फेसबुक लाईव्ह होतं। अभिषेक घोसाळकर आणि नरोन्ना या दोघांमध्ये एक साधारणतः वर्षभरापूर्वी वाद झाला होता। या फेसबुक लाईव्ह मध्ये सुद्धा त्या वादाचा थोडासा उल्लेख आहे, परंतु आता हा वाद मिटलेला होता। दोघे जण एकमेकांचे अगदी घट्ट मित्र बनलेले होते। काल मॉरिस नरोन्नानं अभिषेक घोसाळकरांना आपल्या कार्यालयामध्ये बोलवलं। अभिषेक घोसाळकर तिथे गेले। दोघांनी फेसबुक लाईव्ह केलं। ही दृश्य गोळीबाराच्या काही मिनिटं आधीची दृश्य आहेत। मॉरिस नरोन्नाच्या चेहऱ्यावरनं बॉडी लँग्वेजवरनं असं अजिबातच वाटलं नाही की तो इतकं टोकाचं पाऊल उचलेल। पैशावरनं दोघांमध्ये वाद असल्याचं कळतंय, परंतु नेमकं काय कारण की मॉरिस नरोन्नानं अभिषेक घोसाळकरांची हत्या करत स्वतःलाही गोळ्या झाडून संपवलं, या संदर्भात पोलीस अधिक चौकशी करतात आणि अर्थातच याचे सरकारी पातळीवरती सुद्धा जोरदार पडसाद उमटलेत। विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पोलिसांचा तपास सुरू आहे। दहिसर गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 2 व्यक्तींना ताब्यात घेतलंय। काल रात्री उशिरा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेले होते। दोघांमध्ये साधारणतः तासभर चर्चा झाल्याचं कळतंय। उद्धव ठाकरे यांचे आज शाखा भेटीचे कार्यक्रम होते, परंतु घडलेल्या घटनेमुळे त्यांनी हे कार्यक्रम रद्द करत आज सकाळच्या सुमारास ठाकरे कुटुंबीय घोसाळकर कुटुंबियांची भेट घेण्यासाठी जातात। सत्यम सिंग आपल्याला अधिक माहिती देतात। सत्यम, 2 व्यक्तींना ताब्यात घेतल्याचं कळतंय, कोण आहेत या 2 व्यक्ती, काय माहिती मिळाली आहे? नक्कीच दहिसर पश्चिमी परिसरामध्ये काल संध्याकाळी 7 वाजता 7:30च्या सुमारास आहेत अभिषेक घोसाळकर जे ठाकरे गटाचा माजी नगरसेवक आहे त्यांच्यावर गोळीबारची घटना घडली होती। त्यानंतर आहे मुंबई पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येत मुंबई पोलिसांनी वेगवेगळ्या टीम बनवल्या होत्या। मध्यरात्रपासून आहेत धरपकड सुरू केली आहे। सध्या एकंदरीत आपण दृश्यामध्ये जे पाहिलं तर दहिसर पश्चिम परिसरामधून जे आरोपी आहे गोळीबार करणारा मोरिश आहेत, त्याच्या साथीदार आहेत इतर एक ज्याच्या जवळचे लोक आहेत, 2 आहेत, रोहित शाहू आहेत आणि एक मेहुल आहेत, त्याला आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। खरं तर पोलिसांनी अधिक चौकशी आहे करत आहेत। ज्या ठिकाणी गोळीबार घटना घडली होती त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहे। त्या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून जे पोलीस आहेत, MHB पोलीस आहेत, ते सध्या आहेत त्या ठिकाणी एक पिस्टल आहेत आणि 2 जीवन कारतूस सीसीटीव्ही जे DVR आहेत ते DVRच्या माध्यमातून शोध घेत आहेत आणि त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोन्ही आरोपी आहेत जे साहू आणि मेहुल हे दोघे पारिक या दोघांना सीसीटीव्ही मधूनच बघून पोलिसांनी डिटेन केलं आहे, ताब्यात घेतलं, अधिक चौकशी करत आहेत। खरं तर दहिसर पश्चिम परिसर आहेत गोळीबारच्या नंतर हादरून गेला आहे। त्या ठिकाणी भीतीचं वातावरण पसरले आहे। मात्र अशामध्ये जेव्हा घटना घडली तेव्हापासून मुंबई पोलीस आहेत ऍक्टिव्ह मोडमध्ये। त्या ठिकाणी विविध पोलिसांचं पथकं आहे बनवून आहेत वेगवेगळ्या ठिकाणी। आणखी एक अपडेट आपण प्रेक्षकांना आपल्या देऊया की ज्या 2 व्यक्तींना ताब्यात घेतलेला आहे साहू आणि पारिक, या दोघांचा रोल काय असल्याचं कळतंय, म्हणजे कोणत्या प्रकरणाच्या अनुषंगाने किंवा कोणत्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय? अगदी बरोबर। मोरिश जे आहे आरोपी गोळीबार करणारा ज्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे, त्यांच्या अत्यंत जवळचे आहे जे मेहुल आहे, मेहू पारिक, त्यांच्या खाजगी PA म्हणजे त्याच्या सोबत आहे, दिवस आणि रात सोबत राहणारा आहेत आणि तो अत्यंत जवळचा आहे गोळीबार करणारा आरोपीचा। आणि दुसरा जो आहे व्यक्ती रोहित शाहू हा देखील गोळीबार करणारा आरोपी सोबतच आहेत, राहायचं आणि उठायचं बसायचं। ह्या दोघं जेव्हा गोळीबारची घटना घडली होती तेव्हा त्या कार्यालयामध्ये देखील होते, त्यांचा असा नावाचा पण उल्लेख होता आणि फुटेजमध्ये दिसत आहे। त्यामुळे देखील त्यांना पोलिसांनी प्राथमिक चौकशीच्या आधाराने आहेत, फुटेजच्या आधाराने त्यांना हे ताब्यात घेतलेलं आहे। त्यामधून आणखी काय बाहेर येतात, त्यांच्याकडून कशामुळे ही
हत्या झाली आहे, तर गोळीबार कशामुळे झाला आहे किंवा इतर जे पिस्टल आहे, जे 2 जिवंत कारतूस आहे आणि इतर जे राऊंड फायर झाले आहे ते कुठून आलं होतं, ह्या दोघांनी आणलं होतं का, कुठून पुरवठा झाला आहे, ह्या सर्वांची तपास आता पोलीस आहेत अधिक करत आहेत. यांना सत्यम, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. After that, we will start. Mehul is here. Yes, sir. So And then after that, we will start. Mehul is here. yes, sir. So And then after that, we will start. Mehul is here. yes, तर sir. फेसबुक So- लाईव्ह मध्ये नरोन्ना याच्याकडनं मेहुलच्या नावाचा उल्लेख झालाय. मेहुल पारिक हा मॉरिस नरोन्नाचा पीए असल्याचं कळतंय. त्यामुळे रोहित साहू आणि मेहुल पारिक दोघांनाही ताब्यात घेण्यात आलंय. So And then after that, we will start. Mehul is here. yes, sir. And then after that, we will start. Mehul is here. Yes, sir. So And then after that, we will start. Mehul is here. yes, sir. So And then after that, we will start. Mehul is here. yes, sir. So And then after that, we will start. Mehul is here. yes, sir. So And then after that, we will start. Mehul is तर here. अभिषेक घोसाळकर यांची काल गोळ्या झाडून हत्या झाली आहे. मॉरिस नरोन्ना नावाच्या स्वयंघोषित नेत्यानं हा गोळीबार केला आणि त्यानंतर नरोन्नानं स्वतःवरती सुद्धा गोळ्या झाडत आत्महत्या केली. घोसाळकर आणि नरोन्ना काल संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह करत होते. जवळपास 40 मिनिटं हे फेसबुक लाईव्ह सुरू होतं आणि जेव्हा हे फेसबुक लाईव्ह संपायला आलं तेव्हा मॉरिस खोलीतनं बाहेर गेला. त्यानं पिस्तूल काढलं, पुन्हा तो खोलीमध्ये आला आणि अभिषेक घोसाळकरांवरती गोळीबार केला. गोळीबारानंतर अभिषेक घोसाळकर जमिनीवरती कोसळले, कारण अगदी जवळून ते बेसावत असताना त्यांच्यावरती गोळ्या झाडल्या गेल्या होत्या. त्यांना तातडीनं करुणा रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांच्यावरती शस्त्रक्रिया पार पडली, परंतु अतिरक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आजचे आपले सगळे कार्यक्रम रद्द केले आहेत आणि थोड्याच वेळात ते घोसाळकर कुटुंबियांची भेट घेणार आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.